नमस्कार मंडळी, महासंवाद मराठीमध्ये आपलं स्वागत। सध्या आपण मलवडी तालुका मान जिल्हा सातारा येथे आहे आणि आपण बघू शकता या 11 महिला परीक्षेला बसलेल्या आहेत। कासारवाडी गावामधल्या या सगळ्या महिला आहेत, त्यांच्यासोबत आता आपण संवाद साधतोय। मॅडम, तुमचं नाव काय आणि का परीक्षेला बसलात? माझं नाव आहे स्वाती विठ्ठल कदम, राहणार कासारवाडी। मी सरकारी परीक्षेला का बसले की मी आता कृषी सखी म्हणून गावामध्ये काम करते, तिथं पुढची पोस्ट भेटावी सर मला। आतापर्यंत चूल आणि मूल हेच माहित होतं, पण याचं एकच कळालं की आपण 10वीच्या परीक्षा झाल्यानंतर काय तर पुढे करू शकतो आणि पुढची प्रोसेस करू शकतो। आम्ही सपोर्ट भेटला आणि कशी सुरुवात झाली? आम्हाला सीओ मॅडमच्या गावामध्ये आल्या, खूप छान त्यांनी छान सपोर्ट दिला आम्हाला। महिला पण करू शकतात, महिला पण शिकू शकतात आणि 10वी परीक्षेला त्यांनीच आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केला, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो सर। तुमच्या संघ सरपंच मॅडम आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगा? हो, खूप छान, कारण की त्यांच्या आम्हाला एकच अभिमान आहे की त्यांच्याकडून की आमच्या गावासाठी ते खरंच निवडून आले आणि खरंच गावासाठी मोठं काम केलं, हे त्यांना खरंच धन्यवाद करते मी दोघांना पण। मी छाया गंगाराम सस्ते, कासारवाडी सरपंच। असा अनुभव आला की कसं होतं, माझं वय 60 आहे आता, शाळा सोडून मला 40 वर्ष झाली, तरी पण कसं म्हणजे की मी ह्या क्षेत्रात माझ्या नातवंडांनी सुद्धा मला सपोर्ट केला, मिस्टरांनी सुद्धा सपोर्ट केला की तू आजी, तुझं वय 60 जरी असेल तरी तू परीक्षेला बस, पास हो अगर नापास हो ही काही नाही, पण तू म्हणजे थोडं लिहिलं किंवा वाचलं किंवा तू ह्या वयात ह्या 10वीच्या परीक्षेला बसते, ह्याचा आम्हाला अभिमान आहे, हे माझे नातवंड म्हणतात। सुनबाई काय म्हणाल्या? सुनबाईचा पण तोच प्रश्न आहे, मुलाचा पण तोच प्रश्न आहे मुलगा इंजिनियर आहे, हा मुलगा इंजिनियर आहे, सासू काही सुनाचं पण शिक्षण भरपूर झालेलं आहे, ती पण शाळेवर शिक्षिका आहे, पण तरी पण मी ह्या क्षेत्रात घुसल्यामुळे कसं की तुम्ही हा प्रयत्न करा, हे मला सगळ्यांचा सपोर्ट होता, म्हणून ह्या प्रयत्नाने मी आपली नाही तुम्ही 11 जणींना एकत्र हा आणलं. त्याबद्दल काय सांगा? 11 जणींना कसं म्हटलं, कसं महिलांना पण सर्व मुलींना मी आपलं म्हणलं चला मुलींनो हे करा ते करा, सपोर्ट करा। सर्व माझ्या मुलींनी पण मला सपोर्ट केला, त्या माझ्या मुलीच आहेत, मुलीसारखा त्यांनी मला सपोर्ट केला, त्या माझ्या सोबत आल्या। आज शेवटचा पेपर आहे, आम्ही सर्व समाधानाने देत आहोत। आणि मित्रांनो, या आहेत सरपंच मॅडम, या देखील त्यांचं वय 60 आहे आणि आपण बघू शकता या 11 महिला या कासारवाडी तालुका मान जिल्हा सातारा इथल्या आहेत आणि या परीक्षेला बसलेल्या आहेत। आपण अशाच काही गोष्टी आहेत त्या महासंवाद मराठी या इंस्टा पेजवर दाखवत असतो। तोपर्यंत आपण या अकाउंटला फॉलो करा। धन्यवाद।